तर मग हॅलो एव्हरीबडी गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक मनापासून स्वागत आहे. तर मग आज आमच्या घरी ना माझी मोठी मावशी आणि काका येत आहेत. म्हणजे ते राहायला मुंबईला आहे आणि ते कारमधून शिर्डीला दर्शनाला आले होते. आणि शिर्डी आमच्या घरापासून जास्त लांब नाही ना, मग त्याच्यामुळं आज ते आमच्या घरी येत आहेत. राम राम. आपल्या रोडला ते याचा पोर आहे का लय फास्ट गाडी चालत होता ते पाडणे लागलं होतं गुरावचा पोर आहे. नमस्कार. दरे पकड. नमस्ते. आलो फायनली. काय एकटाचा कसा आहे चिन्मय? बरा आहे एकदम. हा एकदम मस्त मस्त. अरे मला उदर वाटलं तुम्ही चौघजण आले. तर मग पाहुणे आल्यानंतर ते जरा वेळ फ्रेश झाल्यानंतर त्यांनी जरासं चहा पाणी वगैरे केला आणि सगळेजण एकदम मस्तपैकी टेरेसवर येऊन सनसेटसोबत फोटोशूट करत होते. आत घ्या. हे बघा गाईज, इकडं मस्तपैकी गावरान चिकन बनवायचं काम चालू आहे. मस्तपैकी नानी आणि मावशी मस्तपैकी एकदम स्वयंपाक करतायत. इकडं मस्तपैकी एकदम व्हेज मध्ये काय आहे तसं? डाळ भात, अजून श्रीखंड, अजून फक्त बटाट्याची भाजी, हा. कुरडई आणि भजी. अरे बापरे बापरे, म्हणजे फक्त भाजी तिकडं आणि अर्धा चोर स्वयंपाक इथं. अरे बापरे, काय म्हणावं तुला, फक्त भाजी आणि चपाती तिकडं. ते नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी चिकनची भाजी आणि हे जो व्हेज आहे एक जण तो नॉनव्हेज खात नाही ना, त्याच्यासाठी हे व्हेज जेवण. चांगले. माझ्यासाठी वराती बरोबर चालली का हे बघा इकडे सगळेजण मस्तपैकी गप्पा मारत बसलेले. तुला काय सांगू, मी बोलतो ना 100-150 लोक. तर मग चला गाईज, आता मी वरती तर आलोय, पण पाहूयात आता दादाचं काय चाललंय. एकदम छान आहे तुम्ही जागा यार. म्हणजे असं वाटतंय की मुंबईच्या दगदगनंतर असं कुठे आलं तर किती मस्त वाटतं. असं सगळं हिरवं सगळीकडे बघायला. समोर मात्र सनसेट झाला आता छान आहे. आणि मी चिन्मयने आता मस्त फोटोज काढले सनसेटचे आणि मस्त हिरवगार. हे इथं आपला अक्षय, ही माझी मम्मी इथे. हे बाई बघा जरा, मम्मीला कसं वाटलं बाबा तुला? छान वाटलं मला तर आधीपासून. छानच वाटतं सगळं. मला एक सांग चिन्मय, तू सांग मला की तुला मुंबई जास्त आवडते का तुला आपली ही जागा अशी इथे ही आवडते? शेती. असं काही नाही, पाहायला गेलं तर दोन्ही चांगले आहे. हां. एवढंच की इकडे जवळपास कोणती दुकानं वगैरे नाही, त्याच्यामुळे मग असं खूप लांब वगैरे जावं लागतं. मग तू तुझ्या मित्रांना वगैरे मिस करतो की नाही तिकडचे? खूप ना. तुझे मित्र अगर आता बघत असेल तर तू काय बोलेल त्यांना? काही नाही. काय नाही बोलणार त्यांना? म्हणजे तू मिस करतो म्हणून कसं बोलणार नाही त्यांना? बोलणार नाही काय? असं काही नाही, हां पण मग एवढ्या ह्याच्यात बोलणं वगैरे झालंच नाही ना. हां, ते पण गोष्ट आहे. पण ठीक आहे, पण तुला म्हणजे मला तर वाटतं एवढा चांगला नेचर आसपास असेल तर मित्र वगैरेंची एवढी आठवण येत नसेल तुला, हे की नाही? एवढी नाही. मस्त मस्त. पण खूप छान वाटतं यार असं. पण
मस्त आहे, म्हणजे आवडलं आम्हाला. आम्ही एकदा पहिल्यांदाच आलो, तर मस्त आहे. भारी वाटतं इथून असं लांबपर्यंत एकदम भारी, दिसतं. एकदम भारी. आणि इथे मी आलोय खरं तर बिबट्याला पण बघायला, पण बिबट्या दिसतच नाही. हा इथे नाही. आहे, पण असं खूप असं अधूनमधून दिसतो एकदम रेअरली. अच्छा, मोस्टली कुठल्या बाजूला दिसतो तो? म्हणजे त्या बाजूला. तिकडं काटून आहे ना अख्खं. म्हणजे थांब, मी आपण बघू त्या साईडला कुठल्या बाजूला. तिकडं अख्खं ह्या इथे. काटून ओके. लास्ट तिकडच दिसला होता. अरे बापरे बाप. तुला तुला असं भीती वाटत नाही का? 7 का 8 लाईटी लावलेल्या आहे. जर रात्री आपण लांबून जाऊन बघितलं ना, 7-8 लाईटी दिसतात असे मोठे एकदम. अरे वा, लाईटीत येत नाही ते शक्यतो असे. मस्त 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 आहे, छान आहे, मस्त वाटलं मला. अजून कसं वाटलं तुला ही जागा? मस्त वाटलं एकदम, नेचर बघून. आहे ना, मस्त मस्त, व्हेरी नाईस. Out of तुझं city. तुझं गाव कुठे? हैदराबाद. हैदराबाद म्हटलं. मित्राला आवडलंय. मस्त मस्त. किती झाले बघ ना तिथे. जंगली डुक्कर आहे इकडे. जंगली डुक्कर. हे बघ. की माग ऊस पेटवलेला आहे. अजून काय ते, म्हणजे का भेटत तू असं? कारण मग त्या तोडणाऱ्या माणसांना पण सोपं जातो. आणि मग शेवटी मग त्या पात्राचं काही काम पण नाही उरत. आणि जी राख असती तिने जमीन अशी नाही का शुद्ध होती ना, पुढच्या अच्छा. पिकासाठी अशी ओके. चांगली होती. ओके. आणि ते मी ऐकलं, आणि त्याच्यामध्ये ते वाटतं रानडुक्कर पण आणि येतात आणि ते खराब करतात, त्याच्यामुळे पण आहे काय? नाही, त्याच्यामुळे नाही, रानडुक्कर फक्त ऊस खात. अच्छा, त्याचा ऊस खातात. आणि त्यांचा आवडता म्हणजे जेवण ऊस. हा, ऊस, हरभरा, मक्का. ओके ओके, चांगलं आहे चांगलं आहे. पण याच्याने तुला असं वाटत नाही, तुला तुला काय वाटतं चिन्मय, याच्याने पोल्युशन वगैरे होत असेल का? का हो, होत असेल ना. होत असेल, मग त्याच्याबद्दल तुला काय वाटतं, काय करू शकतो आपण असं वेगळं? तर आपण काही करूच नाही शकत त्याच्याबद्दल. हां ना, म्हणजे आपल्याला करावंच लागतं. हा, दुसरा ऑप्शनच नाही ना, कारण अच्छा, दुसरा ऑप्शन नसतो म्हणून तुम्हाला करावंच लागतं. म्हणजे हे म्हणजे आपण अवॉइड नाही करू शकत. नाही. ओके ओके. तर मग गाईज वेळेला आता माझं जेवण तर झालेलं आहे. मी तर आधीच जेवून घेतलं होतं, कारण मला आधीच खूप भूक वगैरे लागली होती ना. पटकन मी एकदम लवकर जेवून घेतलं मस्तपैकी. आता बाहेर सगळेजण जेवायला बसलेले, त्यात पण आता लाईट गेलेली काय दिसेना पण. तर मग गाईज आता इकडं मस्तपैकी आम्ही मोबाईलच्या टॉर्चमध्ये जेवण करायला बसले होते सगळे पाहुणे. एकदम मस्तपैकी सगळेजण बसलेले होते. आणि तर मग आमचं हे जे फार्म हाऊस आहे ते पाहुण्यांना तर खूप जास्त आवडलं. पण हे फार्म हाऊस तुम्हाला आवडलं का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा.